शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डाळिंबाविषयी आपले अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून टाकत असतो. आज मी अतिशय प्रगतिशील शेतकरी आणि अभ्यासू शेतकरी अशा या मी कोल्हार परिसरामध्ये या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि इकडे समग्र तुम्ही प्लॉट पाहता हे पहिल्याच वर्षाचा प्लॉट आहे आणि अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या प्रोडक्टनं या ठिकाणी आलेले आहे. ते प्रोडक्ट कुठले आहे, त्याचबरोबर किती वापरलं आणि शेतकऱ्यांचा पूर्ण परिचय आपण या ठिकाणी करणार आहोत. नवनवीन प्रयोग करत असताना लोक म्हणतात की खूप पाऊस चालला, डाग येत आहे, साईज होत नाही आहे, कलर नाही आहे. पण जर आपण गाईडलाईन योग्य फॉलोअप केल्या तर कसा रिझल्ट येतो ते आपण खरं तर त्यांच्या तोंडून ऐकूया. तर तुमचा पूर्ण परिचय शेतकऱ्यांना द्या. नमस्कार, मी संदीप मोहनराव मुसमाडे, राहणार तांबेरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आता हा जो प्लॉट आहे हा आपला पहिल्या वर्षाला आहे. पहिल्या वर्षाला आहे. बरं. तसं पाहिलं तर ह्या झाडाचं जो हे पाहिलं आपण म्हणजे त्याचा आकार पाहिला तर ओव्हरलोड आहे, वय पण कमी आहे. हो, पण त्याच्यावरती साईज मला वाटतं 125 ग्रामच्या तर पुढंच आहे. बरोबर. म्हणजे 125 पासून तर 200-250 पर्यंत आहे. बरं, याला आपण आपलं रहाणे ॲग्रोचं पिकअप 90चे किती ॲप्लिकेशन दिले? म्हणजे रहाणे ॲग्रोचं ह्यावेळी पूर्ण बेसल डोस पण आपलाच दिलेला आहे. पूर्ण बेसल डोस, सेटिंग किट, त्याच्यानंतर मध्यंतरी उन्हाळा असल्या कारणाने तुमचं सिलिकॉन जेवढं आहे सगळे ॲप्लिकेशन प्रॉपर रहाणे ॲग्रोच्या शेड्यूलनुसार झाले. त्याच्यामुळं सनबर्निंग पण आपल्याला कुठं जवळ दिसत नाही. म्हणजे सनबर्निंग एक अर्ध आहे 10% नसल्याने, पण नाही म्हटलं तरी पण आता मुसमडे साहेब क्रॉप कव्हरचा खर्च पालतो एकरी 50-50 हजार रुपये, 50-60 हजार रुपये तेवढ्यामध्ये प्लॉट निघतो. पूर्ण प्लॉट बाकीचा आपला त्याच्यातून निघून जातो. साईज त्याच्यामुळे चांगली झाली. आणि ही व्हरायटी शेतकऱ्यांना सांगा की कुठली? आता ही जी व्हरायटी आहे ही आहे भगवा रेग्युलर. हा, आणि आपला जो पूर्वीचा प्लॉट आहे तो आहे शरद किंग. हा, पण आज असं वाटतंय की ही व्हरायटी जणू काय शरद किंग आहे काय? शरद किंगच्याच तोंडात मारणारी एवढी व्हरायटी. तर हळूहळू तुमचा प्लॉट पण शेतकऱ्यांना व्हरायटी पण आपण भगव्याचीच पण सिलेक्टिव्ह व्हरायटी आहे. हो. म्हणजे बघा आता हे बंचेस लागले खरं तर खूप छान रिझल्ट आहे. इथं पण आपण पाहिलं तर हा इथं म्हणजे ही फांटी अक्षरशः लोडने वाकून गेली. तर खूप आणि एक दमदार पण याला फवारलं होतं आपण सेटिंग पिरियडमध्ये दमदारचे रिझल्ट सगळ्यात टॉपचे. म्हणजे बरेच जण मला म्हणे याची थिनिंग करा, म्हणजे माल कमी करा. झाडाच्या वयानुसार जे आहे की या झाडावरती एवढा माल लोड ट्रेस मध्ये जातील. पण मध्यंतरी आपण तुमचं बायो चेंजर आणि पिकअप 90चा म्हणजे लवकर डोस केला. थोडं लवकर दिलं आपण. म्हणजे आपण जे 4-4.5 महिन्याच्या पुढे देतो तर ट्रेस मध्ये न जावं म्हणून आपण पिकअप 90चा एक डोस एक्स्ट्रा आधी केलेला आहे. बरं. त्याच्या कारणाने या झाडाची कॅनोपी आज दिसते. आणि बायो चेंजरने दमदारने आपल्याला शेंडा कंट्रोल वगैरे असं काही भेटलं का? दमदारने शेंडा कंट्रोल होऊन बडिंग चांगलं झालं. आणि त्याचं रूपांतर आपलं मादी फळामध्ये जास्त झालं. मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे, महागडे आहे, तरी पण अपेक्षित दमदार सारखा प्रोडक्टच नाही. खरंच शिवाय एकरी खर्च फक्त 600. माझी जुनी बाग आहे वस्तीवरती, मी वैतगून जायचो सेटिंगला. या वर्षी दमदार मुळे ती बाग आज जिवंत आहे. ती पण जिवंत आहे. म्हणजे दमदार एक आपण चांगला प्रोडक्ट शेतकऱ्यांना दिला 100%. आणि बऱ्याच म्हणजे हा प्रोडक्ट यावर्षी देण्यामागचा खरं तर मुसमडे साहेब मानस हाच होता की सेटिंगची खूप समस्या होती. बरोबर. आणि माझ्या डोक्यात अजून एक संकल्पना होती, मला 500-600 रुपयात काय चांगलं देता येईल. कमी खर्चामध्ये सेटिंग आहे सर. म्हणजे शेंडा काढायचाच खर्च 15,000 आहे. शेंडा एकदाही काढला नाही. आम्ही पाऊस सुरू झाल्यानंतर फक्त ते काढावं लागणार आहे तेवढं एक विषय. पण सेटिंग पिरियडला स्पीड 100 असेल नाही, शेंडा हा प्रकारच आला नाही. म्हणजे बाया शेंडा काढण्यासाठी लावण्याची गरजच पडली नाही. बघा आता खूप छान त्यांचा प्लॉट आहे. साईज एकदम अफलातून आहे आणि रहाणे ॲग्रोचे सर्वच प्रोडक्ट या ठिकाणी ते वापरलेले आहे. आणि अजून या प्लॉटला आपण 10 लिटर पिकअप 90 आणि 10 लिटर बायो चेंजर असा एक डोस आणि पिकअप प्लसची फवारणी हे जेव्हा ॲप्लिकेशन आपले होणार आहे तर हा प्लॉट अतिशय खतरनाक राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एकदम सर्वोत्तम फळ आणि सर्वोत्तम कलर
तुम्हाला भेटणार आहे. 100%. बरं, अजून जे काही आपण लाईव्ह चर्चा घेतो रविवारच्या दिवशी, तिचा काही फायदा आपल्याला होतोय का? 100% फायदा होतो सर. तुम्ही 8 दिवसामध्ये जी लाईव्ह चर्चा घेता, हां हां आमच्यासारखे शेतकऱ्यांना म्हणजे त्याचा खूप फायदा आहे की बुवा मार्केट कसं आहे, किती दिवस थांबता येईल, किंवा तुम्ही जे सांगता की बुवा आज काय वातावरण आहे, या वातावरणामध्ये काय स्प्रे गेले पाहिजे, याचा फार मोठा फायदा होतो. त्याचा आणि benefit होतो. एक महत्त्वाचं की तुम्ही लाईव्ह मध्ये जेवढे शेतकरी सहभागी आहे, हां एक विशेष वाटतं की लाईव्ह मध्ये जेवढे पण शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, हां मग तो शेवटपर्यंत शेतकरी त्याचं पूर्ण निरासन झाल्याशिवाय तुम्ही सोडत नाही. म्हणजे हा महत्वाचा आहे. बरोबर म्हणजे असं नाही की तुमच्या प्रोडक्ट विषयीच विचारलं म्हणून तुम्ही त्याच्याशी उत्तर दिलं, बाकीचे सोडून दिले. असं नाही करत. इतर जरी कंपन्यांचं काही विचारलं विचारलं, ते तरी पण तुम्ही आपण त्याचं समाधान झाल्याशिवाय त्याला हे नाही. हां हां हां. हे महत्वाचा विषय आहे सगळ्यात. आता तुम्ही एवढी बाग क्लीन ठेवली, याच्यामध्ये काय याचं नेमकं गणित काय आहे? महाराष्ट्रभरातून जे व्हिडिओ पाहत आहे बुवा त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो? काय असं केलं बुवा की जेणेकरून एवढा क्लीन माल राहिला? साहेब, हे सगळं मार्गदर्शन राहणे ॲग्रोचं आहे. नाही, हे तर नक्की माझं आहेच आपण आहे. तर कष्ट करण्याचं काम केलंय फक्त. हा पण मग आणि सगळ्यात महत्त्वाचं राहणे ॲग्रोचे जे आज प्रोडक्ट आहेत, जे तुम्ही इतर पण प्रोडक्ट त्याच्यात काही, आता समजा आपलं हाय पॉवर सारख्या प्रोडक्टमध्ये जर सुरुवातीला तुम्ही 1 ग्रॅमनी M45 वापरायला लावलं, बरोबर, तर ते 1 ग्रॅमनी M45 पण वापरलं. त्याच्यानंतर इतर पण फवारण्या तुम्ही ज्या वेळोवेळी सांगितल्या त्या केलेल्या आहेत. हां हां हां. त्याच्यामुळं आज माल जरी हा 6 महिन्याचा दिसतोय, पण अजूनही 1.5 महिना या मालाला काही होणार नाही. होणार नाही, तसं दिसतंच आहे आपल्याला. ते म्हणजे हाय दिसतं, पॉवरचं दिसतंय. किती फवारण्या गेल्या असतील साधारणपणे? हाय पॉवरच्या 3 ते 4 स्प्रे आतापर्यंत आपली झाली याला. आणि जे उन्हाळ्यामध्ये ग्रीन मिराकल आणि ग्रीन मिरॅकल प्लस सिल्फास्ट 12 दिवसाच्या अंतराने 4 स्प्रे झालेले आहेत. त्या 4 स्प्रेचा फरक असा आहे की ग्रीन जर मिरॅकल आणि सिल्फास्टचे. हां, तर त्याच्यामुळं मला वाटत नाही की सनबर्नमुळं तुमचं काही फळ बाहेर निघन म्हणून. बरोबर. किंवा आपण असं म्हणू की 100 कॅरेट तोडले तर 5-10 किलो माल निघू शकतो. 100. याच्या पलीकडे तर मला वाटत नाही एवढा क्लीन बाग. अजून एक शंका आहे बऱ्याच शेतकऱ्यांची की ते म्हणतात काळ्या जमिनीमध्ये डाळिंब बाग यशस्वी होत नाही. आता समोर आहे साहेब तुम्ही. जरा काळी जमीन दाखवा शेतकऱ्यांना. 9 ही फूट प्युअर काळी. काळी. आणि बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा काही डाळिंब तज्ज्ञांचं म्हणणं आहे काळ्या जमिनीमध्ये डाळिंब चांगला येत नाही. नाही, आता आपण शरद किंगचा पण यशस्वी प्रयोग काळ्या जमिनीतच केलेला. त्याचा व्हिडिओ पण आपला अपलोड आहे. त्याचा एक व्हिडिओ पण आहे हां, आपला. हां, हां. आणि त्याच्या शेजारी आपण हा प्लॉट आहे आता. तर म्हणजे ती पण शंका शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे काळी जमीन असेल, पण फक्त काळजी काय घ्यायची बघा, यांनी बेड पाडलेले, ते बेड पण आपण दाखवतोय. मला वाटतं 6 फुटाचा बेड आहे साहेब तुमचा. 100%. 6 फुटाचा बेड केलाय म्हणजे किती पाऊस झाला तर यामधून पाणी निघून जात बाहेर जाईल. आणि जरी पाणी साचलं तर खाली साचल. हा, मुळीपर्यंत मुळीपर्यंत जाणार नाही. ही एक काळजी आपण काळ्या जमिनीमध्ये ज्यांचे प्लॉट आहे त्यांनी अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. अजून एक त्यांचं आहे की ड्रिपर जे आहेत ते साधारणपणे 2च ड्रिपर एका 2 झाडाला. ड्रिपर आहे काळ्या जमिनीत. हा, तर ड्रिपर वाढवू नका. 2 ड्रिपर सफिशियंट आहे. एक या बाजूला आहे, एक त्या बाजूला आहे. तर अशा प्रकारे ही खरं तर खूप चांगली यशोगाथा आहे की याचा बोध घेऊन आपण अधिक डाळिंब शेती खूप चांगली करू शकतो. आणि आमचे प्रोडक्ट वापरल्यामुळं खर्च काही कमी झाला आहे का साहेब? आता 6 महिन्याचा प्लॉट आहे. हां, या 6 महिन्याच्या प्लॉटला न कुठलं 05234 आहे, ना 0050 आहे. ते water मागच्या soluble. वर्षी जरी आपला विषय झाला होता त्या प्लॉटला का मी थोडंफार वापरलं सुरुवातीला. हां हां. यावेळेस 1% सुद्धा नाही वापरलं. वॉटर सोलेबल वापरलंच नाही. विषयच नाही. SOP बॅग आणून पडलेली आहे घरी 50 किलोची. पण फक्त dairy थोडं ला बधी सोडायची काहीतरी गरजच पडत नाही त्याला. सुपर फॉस्फेट वगैरे थोडंफार ऍडिशन केलंय ते आपण ऍड पण. केलं. ते का तर कडक थोडंसं झालं होतं म्हणून. काळी जमीन आहे आणि फॉस्फरसची थोडी लेवल कमी असते या जमिनीमध्ये, त्याच्यामुळे आपण ते हे केलं. पण वॉटर सोलेबल वापरलेलंच नाही. 1% नाही. म्हणजे वॉटर विषयच नाही. न वापरता सुद्धा एवढी जी काही जम्बो साईज, म्हणजे आता मी आता परत जमिनीतून याच्यात हाय पॉवरचे 2 ऍप्लिकेशन झालेत जमिनीमधून हो. ते देण्यामागचं काय कारण? जमिनीमधून हाय पॉवर दिल्यानंतर पहिला पाऊस चालू झाला त्यावेळेस मुळे आपली स्टॉप झाली होती. स्टॉप झाल्यानंतर आपण हाय पॉवरचं ज्यावेळेस जमिनीतून सोडतो हां, त्यावेळेस मुळी चालू होती. बर. आणि झाडाचं जे साईडची जी जागा आहे
ती भुसभुशीत होती. भुसभुशीत होते, मुळी चालू होती, निमॅटोड पण कंट्रोल होतो. 100%. म्हणजे हा प्रोडक्ट आपण तसं पाहिलं तर तेल्यासाठी किंवा डाग नियंत्रणाला वरतून देतो. हा जमिनीतून दिला तर आणखीनच खूप फायदेशीर खूप होतो. उत्तम फायदे आहे. हो. तर हाय पॉवरचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहे. आणि आपली किती ही झाडं किती आहेत आता हे 400 झाड आहेत आणि लागवडीचं अंतर? हे 12 बाय 9 आहे. काळ्या जमिनीत 9 फूट ठेवलं. हा आपण तसं सुरुवातीला 12 बाय 8 वरती घेतलं हा, होतं हा. शरद किंगचं. हम्म. पण झाड मोठं होतं त्याच्यामुळे थोडंसं 1 फूट वाढवून केलंय. तर खूप चांगला प्लॉट आहे. अजून त्यांचा असा आपण प्लॉट बघतोय. खूप मोलाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत दिली. त्यांना आपण हे बाकीची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना खूप उपयोगाची आहे. साधारणपणे हा काही जो प्लॉट आहे तुमचा, तर याला फवारणी नियोजन साधारण किती दिवसातून आहे? याला दर 5व्या दिवशी बुरशीनाशक हम्म. आणि 3ऱ्या दिवशी मध्यंतरी गरज पडली तर एखादं पोषक म्हणा पोषक किंवा हे. त्याचं आपण फवारणी केली. हो. ज्यावेळेस पाऊस चालू आहे याला एक हे पण झालं, डस्टिंग पण झाली कॉपर आणि सल्फरची. बरं, आपण वेळोवेळी जे काही ह्या डस्टिंग सांगितली असेल किंवा 100% कॉन्टॅक्ट फंगिसाइड फायदाच आहे त्याचा. म्हणजे त्याचा खूप सारा फायदा आहे. म्हणजे तुम्ही जे शेतकऱ्यांना सांगता की बुवा थुई पाऊस चालू असताना कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरा, जे स्पर्शजन्य M45, एंट्राकॉल, Z78, ब्लू कॉपर, 100% त्याचे रिझल्ट आहेच. आणि खर्च पण साहेब आपला कमी होतो ना? 100% खर्च कमी आहे. जो काही महागडे आपले मॉलिक्यूल आहे बाकीचे, खूप खूप खूप. आता दादाच्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण कमीत कमी खर्चाचेच आपण फवारण्या घेतल्या साऱ्या. शेवट 1-2 फवारण्या आपण थोड्या हायेस्ट घेतल्या. बरोबर. ते पण काय घेतल्या? नो रिस्क बरं. म्हणून आपण घेतल्या. तर असा खूप चांगला प्लॉट अजून आहे. याला म्हणजे स्कोर कवच किंवा स्कोर रिव्हर्स माहित लोक नाही. आता मारतायत हा ते अजून पण माहित याला नाही. अजून स्प्रे नाही तो गेलेला. बघा. म्हणजे आमचे घेण्याचे विचार नाही इथून पुढे. 6 महिने झाले. नाही, तेच मी सांगतोय शेतकरी मित्रांना. बरेच शेतकरी काय म्हणतात की खूप महागडे स्प्रे मारावं लागतात, खर्च खूप वाढतो. जर तुम्ही अभ्यासपूर्वक थोडंसं पाहून नियोजन केलं तर तुमचा खर्च पण कमी होतो आणि क्वालिटी प्रोडक्ट. 100%. आता अजून एक मला असं म्हणायचं आहे की भाव जास्त मिळतो मान्य आहे, बरोबर. पण रिजेक्शन 0 जर असलं तर तुमचा 75 रुपये जरी भाव असला साहेब, 1,500 रुपये कॅरेट, तरी परवडतो. तरी तुम्हाला परवडणार का? तुमचं एक बी डाळिंब बाहेर फेकला जात नाही. पण ते भाव महत्त्वाचं. 200 रुपये किलो आहे आणि जर याच्यातला 50% माल जर बाहेर जाणार असाल नाही परवडत ते. तुम्हाला परवडणार. लेवल येते. तिथंच लेवल येते. म्हणजे जे शेतकरी एकरी 3, 4, 5 लाख रुपये खर्च करून बागा काढतात, हा तेच रान ॲग्रोच्या माध्यमातून जर तो शेतकरी गेला तर साधारण 1 लाखाच्या पुढे खर्च नाही. 1-1.5 लाख जातच नाही. तुम्ही कितीही करा. हा, हा, हा. म्हणजे माझी 2 एकराची बाग आहे. हा, हा. 2 एकराच्या बागेचं जर टोटल हिशोब जर आज काढला, हम्म. 6 महिन्याच्या पिरियड मध्ये 1,73,000 रुपये मी त्या दिवशी हिशोब काढला बरं बरं. 2 एकराचा. अजून 5-25 ऍड होईल आपण असं आणि पकडू. 25-1 लाख रुपये पकडून चाला. मिनिमम 1 लाख रुपये. म्हणजे खर्च वाचतोय. म्हणजे जे शेतकरी विचार करतात की बुवा डाळिंब बाग लागवड केल्यानंतर एकरी 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये, तर तो खर्च रान ॲग्रोच्या जर सानिध्यात राहिलं तर कमी होतो. 100% कमी होतो. आणि नुसतं कमी होत नाही तर करून आपण पण बघितलेलं आहे. तो प्रत्यक्ष खर्च पण. पाहतोय आपण, तो प्लॉटच पाहतोय आपण. तर अशा प्रकारे खूप चांगला त्यांचा प्लॉट आहे. आणि मला माहिती आहे की जेव्हा तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला असणार आहे त्यावेळेस जो काही रेट असेल तो टॉपचा रेट हा तुम्हाला भेटणार आहे. कारण तेवढं तुमचा प्लॉट छान आहे, आता क्लीन आहे. रेट तर आपल्या हातात नाही. आपण माल तयार करू कष्ट शकतो. तयार करणं बस. पण तरी पण मी सांगतोय की जो काही रेट असेल तो तुम्हाला हायेस्ट नक्की भेटणार आहे. अशीच तुमची प्रगती हो, महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांची पण प्रगती हो. पण प्रगती तेव्हाच होणार आहे. मी कायम सांगत असतो की डाळिंब हा जे काही पीक आहे थोडंसं अभ्यासाअंती, थोडंसं काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जर केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण बरेच शेतकरी विविध कन्सल्टंटच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध दुकानदाराच्या, म्हणजे हुशार दुकानदार असेल, कन्सल्टंट हुशार असेल तर नक्की त्याचं मार्गदर्शन घ्या. पण उगाच विनाकारण अनावश्यक खर्च करून जर मार्केट भेटलं नाही साहेब, 100%. आता उदाहरणार्थ दादा, जर तुमच्या प्लॉटला जर 3 लाख रुपये खर्च झाला आणि त्याचे जर 4च लाख रुपये झाले तर आपल्याला परवडायचं नाही.
नाही कन्सल्टंट साधे नाही ना साहेब. हा ते भले हातभर औषधं लिहून देते तर राव ते काय आता तुम्हाला सांगावं. अहो नुसते मारणी घालते आणि सगळे भारी भारी औषधं. स्वस्तचं कोणी ते लिहितच कुठलं बजेट जातं ते. आणि 3 दिवसाला बावारा हा. घेणं आणि देणं. असं होऊ नये म्हणून रहाणे ॲग्रोचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. बरं, आपण कुठल्या प्रकारची फी घेत नाही कुणाकडून. आपण बुवा कन्सल्टिंग चार्जेस फोन घेत जरी नाही. केला तर योग्य मार्गदर्शन होतं. हम्म, हम्म, हम्म. आमकं करा नाही, तमकं आपण करा. जे शब्द ऐकतो स्टंप सेटिंग हा हा इतर लोकांचे स्टंपला सेटिंग, हा आज ते दमदारचे रिझल्ट आहेत. हा बघा, आता इथं आपण थोडंसं दाखवूया. दमदार हा जो प्रोडक्ट वापरला आहे तर स्टंपलाच आहे, साईज बी खतरनाक आहे. आणि मुसमाडे साहेब, या प्रोडक्टला मी 1000 रुपयाला जरी ठेवला असता ना तरी विकल्या जाईल. तरी लोक म्हणले असते काहीच नाही किंमत, 1000 रुपये काही अडचण नाही. पण तो प्रोडक्ट आपण 600 रुपयालाच देतो. त्याचे रिझल्ट आणि चांगले. वापरायचं प्रमाण पण कमी 1 ml 1 ml न वापरायचं आहे. म्हणजे उलट शेंडा काढायला जास्त खर्च आहे. मग 200 लिटर पाण्यात जर तुमचं 600 रुपयामध्ये होते तर 6000 रुपयाने सुद्धा शेंडे काढायचं ऐकत नाही. तर असा प्रकारे ही खूप परिस्थिती. चांगला दमदारचे आपल्या टोटल प्रोडक्ट यांनी वापरले आहे. जसं की स्पीड 100 असेल, ड्रिपॉल असेल, सीलफास्ट असेल, त्याचबरोबर बायो चेंजर असेल, पिकअप 90 असेल, याचे सर्व प्रोडक्ट यांनी वापरलेले आहे. आणि अफलातून त्यांचा प्लॉट आहे. आपल्यालाही वाटत असेल की आपलाही प्लॉट खूप चांगला यावा तर नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आपले प्रोडक्ट महाराष्ट्रभर उपलब्ध आहे. त्याचबरोबर विविध डीलरच्या माध्यमातून सुद्धा आपले प्रोडक्ट उपलब्ध आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.